नमस्कार. आज आम्ही चरक संहिता सूत्रस्थानातील अष्टौनिंदित अध्याय या विषयावर माहिती सादर करणार आहोत. प्रेझेंटेड बाय श्रुती संजय पाटील आणि कृतिका बजरंग पवार. गाइडेड बाय डॉक्टर विलोभ भारतीया सर. आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण ग्रंथांपैकी चरक संहिता हा एक प्रमुख ग्रंथ आहे. या अध्यायामध्ये आचार्य चरक यांनी शरीराच्या 8 निंदनीय अवस्थांचे वर्णन केले आहे. आचार्य चरक म्हणतात, इह खलु शरीरमधिकृत्याष्टौ पुरुषा निंदिता भवन्ति तद्यथा अतिदीर्घश्च, अतिह्रस्वश्च, अतिलोमश्च, अलोमश्च, अतिकृशश्च, अतिगौरश्च, अतिस्थूलश्च, अतिकृशश्चेति. या श्लोकाचा अर्थ असा की शरीराच्या रचनेच्या दृष्टीने 8 प्रकारचे पुरुष निंदनीय मानले गेले आहेत. ते म्हणजे अतिदीर्घ, अतिह्रस्व, अतिलोम, अलोम, अतिकृष्ण, अतिगौर, अतिस्थूल आणि अतिकृश. अतिदीर्घ म्हणजे अत्यंत उंच व्यक्ती, तर अतिह्रस्व म्हणजे अत्यंत बुटकी व्यक्ती. अतिलोम व्यक्तीच्या शरीरावर जास्त केस असतात, तर अलोम व्यक्तीच्या शरीरावर कमी किंवा नसलेले केस आढळतात. अतिकृष्ण आणि अतिगौर हे शरीराच्या वर्णाशी संबंधित प्रकार आहेत. अतिस्थूल व्यक्तींमध्ये कफदोषाचे प्रमाण अधिक असते, तर अतिकृश व्यक्तींमध्ये बल, ओज आणि सहनशक्ती कमी असते. आचार्य चरक यांच्या मते या अवस्थांमुळे शरीराच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. त्यामुळे संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली यांचे पालन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे अष्टौनिंदित अध्याय आपल्याला निरोगी आणि संतुलित जीवनाचे महत्त्व समजावून सांगतो. धन्यवाद.